नमस्कार. प्रश्नोत्तरांच्या पुढच्या व्हिडिओत आपलं स्वागत आहे. पहिला प्रश्न आहे, मामाने समजा वडिलोपार्जित किंवा एकत्रित मालमत्तेमधला हक्क डावलला तर काय करायचं? आता या संदर्भात दोन शक्यता लक्षात घ्यायला पाहिजे. एक म्हणजे त्या मालमत्तेतला हक्क जरी डावलला असला तरी ती मालमत्ता अजून एकत्रित कुटुंबाच्याच मालकीची आणि ताब्यात आहे. आणि दुसरी शक्यता की ती मालमत्ता आता तिराहिताकडे कोणत्या तरी कराराने हस्तांतरित झालेली आहे. पहिली जी शक्यता आहे त्याकरता उपाययोजना करणं हे काहीसं सोपं आहे, कारण अजूनही ती मालमत्ता कुटुंबाच्याच मालकीची आणि ताब्याची आहे. त्यामध्ये कोणत्याही त्रयस्थाचे कोणत्याही स्वरूपाचे हक्क निर्माण झालेले नाही. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये बहुत करून तुम्हाला महसुली अधिकारी आणि महसुली न्यायालयामध्ये दाद मागून पुरेसं होईल. जर तुमचं नाव नोंदलं नसेल किंवा वारस नोंद करताना तुमचं नाव वगळण्यात आलं असेल तर जी चुकीची वारस नोंद झालेली आहे त्या फेरफाराला तुम्ही आव्हान देणं गरजेचं आहे. त्याच्याकरता तुम्ही SDO अर्थात प्रांताकडे अपील दाखल करू शकता. आता सर्वसाधारणतः हा फेरफार जर खूप जुना असेल आणि तुम्हाला त्याची माहिती आत्ता मिळाली हे जरी खरं असेल तरी नियमानुसार त्याला फेरफाराला आव्हान देण्याची मुदत ही आता उलटून गेली असेल तर आधी तुम्हाला विलंब माफीचा अर्ज करावा लागेल. तुमचा विलंब माफीचा अर्ज माफ झाला की तुमचं मूळ अपील सुनावणी करता येईल आणि एकंदर सगळ्या परिस्थितीवर आणि गुणवत्तेवर तुमच्या अपीलाचा जो काही निकाल लागायचा तो लागेल. त्या अपीलाने जर तुमची मागणी मान्य झाली तर तुमची नावं महसुली अभिलेखामध्ये दाखल होतील. आता दुसरी शक्यता, यामध्ये समजा ती मालमत्ता त्यात तुमचं नाव तर वगळलेलंच आहे पण नंतर ज्यांची नावं आहेत त्यांनी ती हस्तांतरित केली असेल तर आपल्याला दुहेरी लढाई लढायला लागेल. म्हणजे आपल्या कुटुंबियांची पण आपल्याला भांडावं लागेल आणि आपल्या कुटुंबियांनी ज्यांच्या लाभात ती मालमत्ता हस्तांतरित केली आहे त्यांच्याशी सुद्धा आपल्याला भांडावं लागेल. त्याकरता सर्वप्रथम अशा मालमत्तेचा शोध घेऊन आजपर्यंत नक्की कोणते कोणते आणि किती व्यवहार झालेत याचा तपशील आपण मिळवावा. कारण ज्यांना ज्यांना ती मालमत्ता हस्तांतरित झालेली आहे ती एकदाच झाली असेल किंवा एकापेक्षा अनेकदा झाली असेल तर अशा सगळ्या खरेदीदारांना आपल्याला त्या दाव्यामध्ये पक्षकार करावं लागेल आणि आपल्या हक्क किंवा हिस्सा प्रस्थापनाचा दावा करून आपला हक्क किंवा हिस्सा याच्यावर गदा आणणारे हे जे सगळे व्यवहार आहेत ते गैर आणि बेकायदेशीर म्हणून चुकीचे आहेत अशी घोषणा करून तुम्हाला दिवाणी न्यायालयाकडनं मागावी लागेल. आता महसुलीपेक्षा दिवाणी न्यायालयातली लढाई ही काहीशी किचकट आणि फार दीर्घकाळ चालणारी असते. त्यामुळे एकंदर सगळी परिस्थिती लक्षात घेऊन आत्ता परिस्थिती काय आहे, आपल्याला महसुली कारवाई करून पुरेशी आहे का दिवाणी करायला लागेल, याबाबत तज्ज्ञांचा किंवा वकिलांचा सल्ला घ्या. त्या सगळ्याला किती वेळ लागेल, किती मेहनत लागेल, किती खर्च होईल आणि त्या सगळ्याची तुमची तयारी आहे का, या प्रश्नांची उत्तरं मिळाली की मग तुम्ही पुढे जायचं किंवा नाही जायचं याचा योग्य निर्णय करू शकाल. पुढचा प्रश्न आहे, पहिला विवाह लपवून समजा दुसरा विवाह केला तर काय होतं? सर्वसाधारणतः आपल्याकडे एका व्यक्तीला एकदाच किंवा एकच विवाह करण्याची परवानगी आहे. जोवर त्याचा जुना विवाह कायम आहे म्हणजे तो जोडीदार हयात आहे किंवा त्यांचा घटस्फोट झालेला नाही, अशा परिस्थितीत त्याने जर दुसरा विवाह केला तर तो दुसरा विवाह आणि त्या दुसऱ्या जोडीदाराशी त्याचं नातं हे बेकायदेशीर ठरतं. बरेचदा या दुसऱ्या जोडीदाराला माहितीच नसतं की या व्यक्तीचा आधी लग्न झालेलं आहे, पण केवळ तुम्हाला माहिती नाही म्हणून तुम्हाला काहीही फायदा मिळत नाही. तुमचं लग्न हे बेकायदेशीरच ठरतं. फक्त यात एक मुद्दा असा आहे की समजा अशा दुसऱ्या विवाहातनं अपत्य जन्मली तर त्या दुसऱ्या विवाहातनं जन्मणाऱ्या अपत्यांची तशी काही चूक नसल्यामुळे त्यांचा वारसा हक्क डावलला जात नाही. म्हणजे पहिली पत्नी किंवा पहिला पती आणि दुसरी पत्नी किंवा दुसरा पती कसंही जरी असलं आणि त्याच्यापासून जर अपत्य जन्मली असती तर त्यांना वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये हक्क मागता येतो. विवाह बेकायदेशीर असला तरी त्याचा विपरीत परिणाम अपत्यांच्या वारसा हक्कावर होत नाही. पुढचा प्रश्न आहे, 1985 साली समजा खोट्या सह्या करून खरेदीखत केलं असेल तर काय करायचं? आता जेव्हा एखादं खरेदीखत होतं त्याची नोंदणी होते
तेव्हा ते बरं वाईट कायदेशीर बेकायदेशीर कसंही जरी असलं तरी एकदा ते अस्तित्वात आलं आणि आपल्याला त्याला आव्हान द्यायचं असेल तर दिवाणी दावा करण्यावाचून कोणतंही गत्यंतर नाही. आता दिवाणी दावा करून कराराला आव्हान देण्याची सर्वसाधारण मुदत ही 3 वर्ष आहे आणि आपण विचार करतोय तर 1985 सालच्या खरेदी खताचा. पण मुदत ही कधी सुरू होते तर तुम्हाला जेव्हा एखाद्या गोष्टीची माहिती मिळते किंवा तुम्हाला एखादा दावा करण्याचा अधिकार प्राप्त होतो त्या दिवसापासून तुमची मुदत सुरू होते. मग 1985 सालच्या खरेदी खताची तुम्हाला माहिती कधी मिळाली? त्या आधारावर आपण आपला दावा मुदतीत बसवू शकतो का याबाबत आपण योग्य त्या तज्ज्ञ व्यक्तीचा किंवा वकिलांचा सल्ला घ्या आणि आपलं प्रकरण जर मुदतीत बसवणं शक्य असेल तरच या बाबतीत पुढे जा, अन्यथा झालं गेलं विसरून जा, उगीच पुढे जाऊ नका. पुढचा प्रश्न आहे, 2008 सालच्या नोटरी कुलमुखत्यार पत्रांनी आता खरेदी विक्री करता येईल का? आता खरेदी विक्री करण्याचे अधिकार देणारं कुलमुखत्यार पत्र नोंदणीकृत असावं का नसावं या संदर्भात पूर्वी काही कायदा नव्हता. पण मध्यंतरी मला वाटतं 2011-12 साली एखाद्या मालमत्तेचं हस्तांतरण करण्याचे अधिकार जर द्यायचे असतील तर असे अधिकार देणारं कुलमुखत्यार पत्र नोंदणीकृत असणं हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे. साहजिकच 2008 सालचं तुमचं कुलमुखत्यार पत्र नोटरी आहे आणि त्या नोटरी कुलमुखत्यार पत्रानुसार तुम्हाला जरी अधिकार दिलेले असले तरी त्या अधिकाराची अंमलबजावणी आज करायची असेल तर आजच्या कायद्यानुसार नोटरी केलेलं कुलमुखत्यार पत्र आपल्याला मालमत्तांच्या हस्तांतरणाकरता वापरता येणार नाही. नोटरी कुलमुखत्यार पत्राद्वारे तुम्ही जर एखादं मालमत्ता हस्तांतरण केली आणि त्याला जर आव्हान मिळालं तर ते गैर आणि बेकायदेशीर ठरू शकतं. त्यामुळे त्या कुलमुखत्यार पत्राचा आपल्याला वापर करता येणार नाही. या संदर्भात नवीन कुलमुखत्यार पत्र जर तुम्हाला मिळत असेल तर तसं घेऊन तुम्ही पुढे जाऊ शकता. धन्यवाद.